घरात लहान मुले असतील तर सर्वात मोठा प्रश्न की टिफिनला काय द्यायचं. त्यात ना आजकाल माझ्या मुलीला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. त्यामुळे तिने काल रात्री सांगितलं होतं की मला रोटी नूडल्स बनवून दे. तिने कुठे रील्समध्ये बघितलं असेल. पहिले तर मला वाटलं की रोटी नूडल्स म्हणजे काहीतरी वेगळं असेल. यूट्यूबला सर्च केलं तर माहिती झालं की हा आपला पोळ्यांचा चुरमाच आहे. फक्त थोडंसं चायनीज पद्धतीने याला बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती खूप आवडीने खाईल. तसंही आजकालच्या मुलांना फास्ट फूड फार आवडतं, त्यामुळे काहीतरी हेल्दी करून देण्याचा माझा हा प्रयत्न असतो. आमच्या घरी भाजी खायला एवढा कंटाळा काय करतात खरंच समजत नाही. त्यात कारले, भेंडी आणि शेंगांसोबत तर खूपच दुश्मनी म्हटली तरी चालेल. त्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीने माझा बनवण्याचा प्रयत्न असतो. तर आज मी मस्त अशी भेंडीची भाजी बनवली होती आणि आजकाल कुठल्याही भाजीमध्ये शेंगदाणे जर फेकून मारले ना तर नवरोबा खूप आवडीने खातात. मनात हीही हुरहुर होती, जर का भाजी आवडली नाही तर मग काय खाणार. त्यामुळे मस्त असा कढी पकोड्याचा देखील बेत केला होता. साईडला मस्त असे कुरकुरीत पकोडे तळून घेतले. तर इथे मी कांद्याचे पकोडे टाकले आहे. सहसा नॉर्थ साईडला जी कढी बनते ना त्यामध्ये बेसनाचे पकोडे असतात, पण मी अगदी थोडंसं महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला. कढी चावल आणि राजमा चावल तर इकडे स्ट्रीट फूड आहे. जर कधी तुम्ही उत्तराखंड फिरायला आला ना तर या प्रकारचं स्ट्रीट फूड देखील नक्की ट्राय करा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.